नमस्कार विद्यार्थ्यांनो, काल आपण काय बघितलं होतं बघा, रिलेशन बिटवीन टँजेंट अँड रेडियस. काल बघितलं ते दीज आर परपेंडिक्युलर, देअरफॉर अँगल इज 90 डिग्री, देअरफॉर ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ राईट अँगल ट्रायंगल बाय पायथागोरस फॉर्म्युला. असं आपण त्या शॉर्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे, तुम्ही वाचलं असेल. ठीक आहे. आज आपण काय करतोय बघा, तर हा आपल्याला 3.1 क्वेश्चन नंबर 1 आपण करतो. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे की आपण जेव्हा क्वेश्चन वाचतो तेव्हा क्वेश्चन मधील जे मेजरमेंट असतात ते आपण फिगरमध्ये भरतो. आपण क्वेश्चन कसे सोडवावे जॉमेट्रीचे याबद्दल एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर बघा, इथे दिलंय इन फिगर सर्कल विथ सेंटर सी, रेडियस इज इक्वल टू 6, म्हणजे सी इज रेडियस 6 सेंटीमीटर. आणखी दुसरं काहीच दिलेलं नाही. आणि मग ते काय म्हणतायत ते आपण बघूया. पहिला क्वेश्चन काय आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. हा या अँगलचं त्यांनी आपल्याला मेजर विचारलेलं आहे. ठीक आहे. अरे तुम्हाला तर कालच माहिती आहे की रेडियस टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस, देअरफॉर दिस अँगल इज इक्वल टू 90 डिग्री, परपेंडिक्युलर 90 डिग्री. ठीक आहे. मग आपण तसं लिहूया. आन्सर मध्ये काय लिहायचं बघा, मेजर ऑफ अँगल, इथे लिहिणार मेजर ऑफ अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. व्हाय, तर इथे लिहिणार टँजंट, किंवा आपण असं म्हणूया AB परपेंडिक्युलर टू CA. इकडे हवं तर लिहूया टँजंट थेरम. दोन्ही मिळून आपल्याला इथे 90 डिग्री. फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर आपलं संपलं. आपण आता सेकंड क्वेश्चन कडे वळूया. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB. व्हाय, आता बघा, व्हॉट इज द डिस्टन्स AB पासून C पॉइंटचं डिस्टन्स किती आहे, 6 सेंटीमीटर. मग आपण इथनं लिहूया द डिस्टन्स ऑफ पॉइंट C from line AB is equal to 6 सेंटीमीटर. व्हाय त्याने दिले, तिथे लिहिणार CA is equal to 6 सेंटीमीटर. CA is radius. मी पेन घेतो. This is equal to perpendicular distance. हे त्याचं रिझन आहे. आपण थर्ड लिहूया. डिस्टन्स AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स BC. मग आपल्याला BC काढायचं आहे. डायग्राम मध्ये आपण BC दाखवूया आणि हा आपल्याला काढायचा. त्यांनी AB इज इक्वल टू 6 दिलाय, हा 6 दिलेला आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आपण लिहिणार इन ट्रायंगल किंवा ट्रायंगल CAB is right angle triangle. Therefore, काय लिहिणार, BC square is equal to AB square plus CA square. इकडे लिहूया बाय पायथागोरस
थिअरम. ठीक आहे. आता हे बघा, असं जर का आपण एकदा फॉर्म्युला लिहिला की त्यामधील व्हेरिएबल्स म्हणतात माझा खाऊ मला दे, BC म्हणतोय माझा खाऊ मला दे. आपल्याला सांगायचं तू थोडा वेळ थांबा. BC स्क्वेअर. AB ला देऊन टाका 6 स्क्वेअर. CA ला देऊन टाका 6 स्क्वेअर. मग इथे म्हणूया पुटिंग गिव्हन व्हॅल्यूज. झालं. आता काय मग बघा, इकडे येणार 36 प्लस 36 इज इक्वल टू 72. मग आपण इथे लिहिणार BC स्क्वेअर इज इक्वल टू 72. मग इथे लिहिणार BC इज इक्वल टू रूट ऑफ 72. ह्याला रिझन देणार टेकिंग स्क्वेअर रूट. मग याचं काय येणार बघा, 36 इंटू 2 असेल. 36 स्क्वेअर आहे कोणाचा, 6चा. 2 राहील रूट मध्ये. मग आपल्याला BC इज इक्वल टू मिळाला 6. कोणता क्वेश्चन? थर्ड झाला. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC. ABC ह्याचं क्वेश्चन विचारलं. आता पुन्हा आपण असं करूया, इन ट्रायंगल ABC अँगल A is equal to 90 degree from 1 नंतर AB is equal to AC is equal to 6 centimeter. Therefore, triangle ABC is isosceles. Isosceles right angle triangle. Therefore, angle ABC is equal to 45 degree. Finish. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सोडवलाय. एवढे 4 प्रश्न देणार नाहीत, कोणतेही 2 देतील याच्यावर किंवा 3 मॅक्झिमम. पण हा क्वेश्चन असा आहे, तुम्हाला सेम असाच क्वेश्चन आपल्या प्रॉब्लेम सेट 1 मध्ये क्वेश्चन नंबर 2 वर आहे, तो तुम्ही सॉल्व करा. नक्की. चला भेटूया आपण पुन्हा दुसरा प्रश्न.